आपण काल पी ब्लॉक एलिमेंट्स चालू करत असताना मी डिफरंट पिरियॉडिक प्रॉपर्टीज, त्याचं नेचर, ओके, हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर आज आपण जो 12वीचा पोर्शन जो आहे तो JEE नीट कॅरेक्टरला आणि CET आणि इवन दो बोर्ड कॅरेक्टरला जो आहे म्हणजे 15th, 16th, 17th, 18th ग्रुप, ह्याचा आज आपण पी ब्लॉक एलिमेंट ॲज सच त्याचा आपल्याला स्टडी किंवा त्याचं पर्टिक्युलरली एक्सप्लेनेशन हे आपल्याला मी तुम्हाला देणार आहे, हे लक्षात ठेवा. आता कुठलाही जरी तुम्ही यामध्ये एखादी प्रॉपर्टी जर बघितली तर त्या प्रॉपर्टीजमध्ये जे मी काल सांगितलंय त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओज दिलेला आहे त्या प्रॉपर्टीच्या बाहेर जाऊन आपल्याला कुठलीही प्रॉपर्टीज ही त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याचं कॅरेक्टर हे चेंज होत नाही, हे लक्षात ठेवा. अक्रॉस द पिरियड म्हणजे अलॉंग द पिरियड अँड डाऊन द ग्रुप हे कॅरेक्टर ॲज इट इजच राहणार आहेत, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. मग पहिला येतो आपल्याला ग्रुप 15th एलिमेंट्स, ज्याला आपण नायट्रोजन फॅमिली म्हणतो, त्यालाच आपण निकोजन फॅमिली असं सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता ह्या नायट्रोजन फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहेत ते कुठले कुठले आहेत तर नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ हे कॅरेक्टर आहे. आता ह्यांचं जर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर NS2 NP3 हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. म्हणजेच NS2 NP3 हे असं आपल्याला कॅरेक्टर, आउटर मोस्ट कॅरेक्टर हे आपल्याला पर्टिक्युलरली कोणाचं बघायला मिळतं, नायट्रोजन फॅमिलीचं. मग आता तुम्ही नायट्रोजन बघितलं तर नायट्रोजनमध्ये जर तुम्ही बघितलं त्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, म्हणून हेलियमचं हे काय आहे 1s2 2s2, ओके, 1s2 2s2 आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं 1s2 2s2 नंतर आपल्याला बघायला मिळतं पर्टिक्युलरली 2s2 आणि 2p3 हा कॅरेक्टर बघायला मिळतं, ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला नायट्रोजन फॅमिली, नायट्रोजन हे घेतलं जातं तर N7, तर ह्याचं हेलियम आणि 2s2, ओके, 2p3 हे पर्टिक्युलरली बघितलं जातं, हे लक्षात ठेवा. मग ह्याच पद्धतीनं तुम्ही फॉस्फरस घेतला तर फॉस्फरसचं 13 आपल्याला 15th हे आपल्याला ॲटॉमिक नंबर बघायला मिळतं. मग तिथं येईल निऑन येईल आणि इथं निऑनच्या जागी जे हेलियमच्या जागी निऑन आणि फक्त इथं एक एनर्जी चेंज होईल 3s2 3p3. तसंच तुम्ही पुढच्या बाबतीत गेला म्हणजेच थोडक्यात आर्सेनिकच्या बाबतीत घेतला तर तिथं आर्गॉन येईल. फक्त आर्गॉन आला की आपल्याला डी ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह होईल, 3D ऑर्बिट तयार होणार आहे आणि म्हणून इथं आर्गॉन आला तर आपल्याला 3D10 आणि इथं फक्त 4s2 4p3 हे कॅरेक्टर बघायला मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला पहिल्यांदा आपण बघून घेऊ शकतो. कुणाच्या बाबतीत तर नायट्रोजन फॅमिलीच्या मेंबर्सच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं डी ऑर्बिट इन्व्हॉल्व आहे, म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक नंतर जे कॅरेक्टर्स येतील त्याच्यावरती डी ऑर्बिटचा इम्पॅक्ट असणार आहे, इन्फ्लुएन्स असणार आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ओगच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं म्हणून बघायचं नाही, तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कुठे डी ऑर्बिट इन्व्हॉल्व आहे. डी ऑर्बिट म्हटलं की आपल्याला ॲटॉमिक रेडियस किंवा आयोनिक रेडियस ही थोडीशी कमी बघायला मिळते, म्हणजे डिक्रीज साईज बघायला मिळतो, म्हणजे पुढचे कॅरेक्टर स्टेडी इन्क्रीजमध्ये येतात, हे लक्षात ठेवा. तसंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये NS2 NP3 आहे, म्हणजे NP3 हाफ फील्ड कॅरेक्टर आहे, एवढं लक्षात ठेवा. नायट्रोजन फॅमिलीमध्ये लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्समध्ये NS2 NP3 हे कॅरेक्टर्स आहे. ते NP3 म्हणजेच हाफ फील्ड आहे, म्हणजेच एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ही आपल्याला बघायला मिळते,
हे पण तुम्ही लक्षात ठेवा. मग आता जर इथं बघितलं तर ऑकरन्सेस आणि अबंडन्स हा कॅरेक्टर जर बघितला तर नायट्रोजन हा 78% ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर्स मध्ये नायट्रोजन आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच इन ॲटमॉस्फेरिक कॅरेक्टर्समध्ये 78% व्हॉल्यूम ऑफ अ नायट्रोजन, हा नायट्रोजन इज प्रेझेंट. सो जर तुम्ही बघितलं अबंडंट आपल्याला जर बघितलं अर्थ क्रस्टमध्ये नायट्रोजन बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि हा थर्ड मोस्ट अबंडंट 33rd मोस्ट अबंडंट इलिमेंट बाय वेट अर्थ क्रस्टमध्ये नायट्रोजन प्रेझेन्स आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. फॉस्फरस हा व्हेरी रिॲक्टिव्ह इलिमेंट आहे, हे लक्षात घ्या. आणि मेनली तो फॉस्फेट्स मध्ये बघायला मिळतो. आणि आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ आर नॉट व्हेरी अबंडंट इलिमेंट्स ओके प्रेझेंट इन ॲटमॉस्फेरिक कॅरेक्टर ऑर इन अर्थ क्रस्ट, हे लक्षात ठेवा. मग नायट्रोजन जर बघितलं तर नायट्रोजन हा पर्टिक्युलरली चिले सॉल्ट पिटर अँड पर्टिक्युलरली इंडियन सॉल्ट पिटर म्हणजेच PETRA पिट्रे म्हणा किंवा पिटर म्हणा, इट डिपेंड्स अपॉन यू, इन अर्थ क्रस्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. फॉस्फरस जो आहे तो आपल्याला कॅल्शियम फॉस्फेटमध्ये, फ्लोरा ॲपाटाईटमध्ये, म्हणजे फ्लोरा ॲपॅटाईट फॅमिली म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलर CA3PO4 ट्वाईस, CaF2 ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि फॉस्फरस हा 11th मोस्ट अबंडंट कॅरेक्टर बघायला मिळतं. तसंच आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ दे आर फाउंड इन सल्फाईड कॅरेक्टर्स, म्हणजे सल्फाईडच्या स्वरूपात, सल्फाईड मिनरलच्या स्वरूपात बघायला मिळतात. तर बिस्मथचं बिस्मॉइट और सल्फाईड जे Bi2O3 किंवा Bi2S आणि किंवा आर्सिनोपायरॅटिस FeASS असं कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतं. आणि तसंच अँटीमनी, स्टिबायनाईट, काय स्टिबानाईट STIBNIT, स्टिबानाईट Sb2S3 ह्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. अँटीमनी हा 64th अबंडंट कॅरेक्टर आहे, Bi हा 71th अबंडंट कॅरेक्टर आहे आणि आर्सेनिक 52nd मोस्ट अबंडंट कॅरेक्टर मध्ये मोडला जातो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं तर इथं ऑकरन्सेस, आता मला सांगा हे ऑकरन्सेस तुम्हाला रीडिंग केल्यानंतर येईल की नाही, ह्याचं काय एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे का राजानो? जस्ट सी द बुक अँड गो थ्रू द ऑकरन्सेस. तर ह्या ऑकरन्सेसमध्ये कुठेही MCQला वगैरे असं विचारत नाही आहे की 52 मोस्ट अबंडंट कोण आहे, 33rd मोस्ट अबंडंट कोण आहे, हे असलं काही विचारत नाहीत. फक्त त्याचे ऑकरन्सेसचे जे ओर आहेत, म्हणजेच जर तुम्ही नायट्रोजन बघितलं तर तुम्हाला NaNO3 किंवा KNO3 मध्ये, किंवा तुम्हाला फॉस्फरस बघितलं तर कॅल्शियम फॉस्फाईड, फ्लोरा अपाटाईट, किंवा तुम्हाला अँटीमनी जर घेतला तर तुम्हाला स्टिबानाईट Sb2S3 हे कॅरेक्टर्स तुम्हाला फक्त माहिती असले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पहिला पार्ट ऑकरन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा आपला झालेला आहे, हे लक्षात घ्या. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ह्याच्यामध्ये गेल्यानंतर मग पुढचा पार्ट येतो ॲटॉमिक रेडिया और आयोनिक रेडियस, किंवा तुम्हाला थोडक्यात साईज हा जर कॅरेक्टर बघितला तर तुम्हाला माहिती आहे की ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक आयोनिक रेडियस हे आपण काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन द सेंटर दॅट इज फ्रॉम द न्यूक्लियस टू द लास्ट व्हॅलेन्स शेल, हे जे डिस्टन्स येतं त्याला आपण ॲटॉमिक रेडियस म्हणतो. आणि ज्या वेळेला एक इलेक्ट्रॉन रिलीज होतो त्यावेळेला आपल्याला, किंवा एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो त्यावेळेला आयनिक रेडिया ही तयार होते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस फ्रॉम इन नायट्रोजन फॅमिली फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे डाऊन द ग्रुप, ही ॲटॉमिक रेडियस इनक्रीज होत जाते, बिकॉज ॲटॉमिक नंबर्स दे आर गोइंग टू इनक्रीज, न्यू अँड न्यूअर शेल्स, व्हॅलेन्स शेल्स आर प्रेझेंट. आणि त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली काय होते, आयोनिक रेडियस आणि ॲटॉमिक रेडियस ही
इन्क्रीज बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. आता नायट्रोजन टू फॉस्फरस ही जी इन्क्रीज होते तिथं कोव्हॅलेंट रेडियस येते, हे लक्षात ठेवा. आणि आर्सेनिक टू बिस्मथ मध्ये स्मॉल चेंज किंवा स्मॉल इन्क्रीज इन कोव्हॅलेंट रेडियस मध्ये बघायला मिळतो. आता स्मॉल इन्क्रीज का, तर डी ऑर्बिटचं इन्व्हॉल्वमेंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि डी ऑर्बिट काय करतं, हा डी ऑर्बिट आहे, हा तुमचा एस आणि पी आहे. हा जर डी ऑर्बिट जर बघितला, हे जर न्यूक्लियस असेल तर लक्षात घ्या हा पर्टिक्युलर डिफ्युज्ड कॅरेक्टरचा आहे. म्हणजे ह्या एस ऑर्बिट मधल्या कॅरेक्टरला काय करत शकत नाही, तो प्रोटेक्ट करू शकत नाही किंवा पुअरली शिल्ड करतो. मग पुअरली शिल्ड केले तर हे इलेक्ट्रॉन्स टाईटली होल्ड होतात आणि टाईटली होल्ड असल्यामुळं काय होतं, थोडी जी शार्प इन्क्रीज बघायला मिळते नायट्रोजन टू फॉस्फरस, ओके, फॉस्फरस टू आर्सेनिक ही शार्प इन्क्रीज बघायला मिळते. परंतु फ्रॉम द आर्सेनिक देर इज अ स्मॉल इन्क्रीज बघायला मिळते ड्यू टू पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ अ डी ऑर्बिट, हे लक्षात ठेवा. ओके, हे सगळ्यात महत्वाचा प्रेझेन्स ऑफ डी और एफ ऑर्बिट ह्याच्यामुळं आपल्याला बघायला मिळतं. मग हे जर तुम्ही बघितलं तर ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस ही जर बघितली 15th इलेमेंट्सची, ही करस्पॉन्डिंग 14th ग्रुपपेक्षा पर्टिक्युलरली काय आहे, स्मॉलर आहे. कारण करस्पॉन्डिंग म्हणजे नायट्रोजन आणि कार्बन असं जर तुम्ही घेतला तर नायट्रोजनची ही ॲटॉमिक रेडियस ही कमी येते किंवा आयोनिक रेडियस कमी येते कार्बनपेक्षा. कारण का सेम ऑर्बिटमध्येच बघा, हा आता कार्बन आणि नायट्रोजन, कार्बन 6 आहे जे 1s2 2s2 1s2 2s2 2p2 आणि इथं येतं 1s2 2s2 2p3 म्हणजेच एनर्जी लेवल नंबर 2च आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे सेम ऑर्बिट मध्येच इलेक्ट्रॉन येतात, म्हणजे डिस्टन्स तेवढंच राहणार आहे न्यूक्लियस पासून 1 and 2 एवढंच डिस्टन्स राहणार आहे. डिस्टन्स काही जास्त नाही आहे, हे लक्षात ठेवा नायट्रोजन मध्ये. परंतु इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि म्हणून ॲज कम्पेअर टू 13th ग्रुप इलेमेंट जर बघितलं, पर्टिक्युलर 14th ग्रुप इलेमेंट जर बघितलं तर ॲटॉमिक रेडियस ही नायट्रोजन फॅमिलीची ॲज कम्पेअर टू 14th ग्रुपला जर कम्पेअर केलं, नायट्रोजन बरोबर कार्बन केला, सिलिकॉन बरोबर फॉस्फरस केला तर त्यांची ॲटॉमिक रेडियस ही कमी येते, हे लक्षात ठेवा. मग हिथं पॉइंट त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं डिस्कस द ट्रेंड ऑफ अ नायट्रोजन फॅमिली विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिक रेडियस अँड आयोनिक रेडियस. तर तुम्ही पहिला सांगायचं डाऊन द ग्रुप as atomic number increases atomic radius and ionic radius is goes down increases, that is number 1. Number 2, there is a covalent radius nitrogen to phosphorus, okay, there is a sharp increase, but arsenic to bismuth there is a small increase. हा दुसरा फॅक्टर झाला. तिसरा फॅक्टर काय येईल, तिसरा फॅक्टर असा येईल त्याच्यामध्ये, तो म्हणजेच लक्षात ठेवा कंपॅरिझन विथ 14th ग्रुप इलेमेंट्स बरोबर कंपॅरिझन सांगायची आहे. 14th ग्रुप म्हणजे नायट्रोजन टू कार्बन, फॉस्फरस टू सिलिकॉन हे केल्यानंतर आपल्याला नायट्रोजन फॅमिलीच्या पर्टिक्युलरली ईच अँड एव्हरी इलेमेंट्सची ॲटॉमिक रेडियस ही स्मॉलर दॅन 14th ग्रुप आहे. का तर सेम ऑर्बिटमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्सचं प्लेसमेंट होतं, दॅट इज नंबर 1. डिस्टन्स काही चेंज होत नाही, परंतु इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढलं की न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन वाढतं आणि आपल्याला साईज म्हणजेच ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो, म्हणजेच ॲटॉमिक रेडियस ही कमी येते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि नायट्रोजन टू फॉस्फरस ह्यामध्ये कंपॅरेटिव्हली शार्प इन्क्रीज का बघायला मिळतो, तर तिथं डी ऑर्बिटची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, परंतु आर्सेनिक नंतर डी ऑर्बिटची इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणून स्मॉल इन्क्रीज बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता
पुढचा जो आता हे लक्षात घ्या राजानो, हे ज्या वेळेला मी सांगतोय त्यावेळेला कुठंतरी तुम्हाला आयोनिक रेडियसच्या व्हॅल्यूज, ॲटॉमिक रेडियसच्या व्हॅल्यू दिल्या जातील, नायट्रोजनच्या, फॉस्फरसच्या, आर्सेनिकच्या, अँटीमनीची किंवा कुठल्याही ऑक्सिजन फॅमिली मेंबर्सच्या तुम्हाला देतील. परंतु त्या व्हॅल्यूज तुम्ही पाठ करायच्या नाही आहेत. पाठ करणे नाही, एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. पाठ करायचं नाही. तुम्हाला ते कोणी व्हॅल्यूज विचारत नाहीत, नायदर इन अ नीट नॉर इन अ पर्टिक्युलरली सीईटी और नॉर इन अ JEE. ह्या व्हॅल्यूज विचारल्या जात नाहीत. हे डोक्यात सगळ्यांनी ठेवायचं आहे. मग ॲटॉमिक रेडियस झालं, ऑकरन्स झालं. आता पुढचा येईल आयोनायझेशन एन्थाल्पी अँड त्यालाच आपण आयोनायझेशन पोटेन्शियल हे कॅरेक्टर म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे की आयोनायझेशन पोटेन्शियल, ओके, IP बघा हा तुम्ही. आता हे सगळे कॅरेक्टर्स कसे आपण डिस्कस करायचे आहेत ह्याच्यावरती लक्षात घ्या की हा तुम्हाला माहिती आहे IP इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साइज, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्रीनिंग इफेक्ट, म्हणजेच शिल्डिंग इफेक्ट. परंतु डाऊन द ग्रुप काय होतं, ॲटॉमिक रेडियस इनक्रीज म्हणजेच ॲटॉमिक साईज वाढतो. म्हणजे ॲटॉमिक साईज वाढला तर आयोनायझेशन पोटेन्शियल हे कमी होणार. म्हणून डाऊन द ग्रुप आयोनायझेशन पोटेन्शियल हे काय होईल, डिक्रीज होणार आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी ही डिक्रीज होणार आहे. आता आयोनायझेशन एन्थाल्पीची डेफिनेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, टू रिमूव्ह व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम अ गॅशियस स्टेट, ह्याला आपण आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. मग ॲटॉमिक नंबर वाढतो म्हणजेच ॲटॉमिक साईज वाढतो. ॲटॉमिक साईज वाढला राजानो तर काय होईल, तर आपल्याला लक्षात घ्या ॲटॉमिक साईज कडे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ॲटॉमिक साईज वाढला तर आयोनायझेशन एन्थाल्पी कमी. जेवढा ॲटॉमिक साईज स्मॉल, आयोनायझेशन पोटेन्शियल और आयोनायझेशन एन्थाल्पी ही जास्त येणार आहे. हे लक्षात ठेवा. आता परत इथं तुम्ही कंपॅरिझन करायचं आहे पर्टिक्युलरली ग्रुप 14 बरोबर. एक तर पर्टिक्युलरली तुम्हाला माहिती आहे की स्मॉलर रेडियस आहे ॲटॉमिक रेडियस कुणाची, ग्रुप 15 एलिमेंटची कंपॅरिझन जर केलं, नायट्रोजन टू कार्बन, सिलिकॉन टू फॉस्फरस, हे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर नायट्रोजन फॅमिलीच्या ॲटॉमिक रेडियस म्हणजेच ॲटॉमिक साईज स्मॉल आहे, कारण का ग्रेटर न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्हली येतो, कारण का सेम ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स येतात. दॅट इज नंबर 1. नंबर 2 ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की पर्टिक्युलरली आपल्याला हाफ फिल्ड कॅरेक्टर बघायला मिळतं पी ऑर्बिट्समध्ये. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर येतं. ओके, आणि म्हणून एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर्स येत असल्यामुळं आपल्याला ग्रुप 14 एलिमेंटपेक्षा ग्रुप 15 एलिमेंट्सची आयोनायझेशन पोटेन्शियल और आयोनायझेशन एन्थाल्पी ही हायेस्ट असते किंवा ग्रेटर असते, हे लक्षात ठेवा. मग ज्यावेळेला तुम्ही डाऊन द ग्रुप जाता त्यावेळेला आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. परंतु जेवढा आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरसमध्ये जी डिक्रीज होते, म्हणजे व्हॅल्यू बघितली तर नायट्रोजनला 1402 किलो जूल्स एवढी एनर्जी लागते, फॉस्फरसला 1012 लागते, आर्सेनिकला 947, 834 आणि 703 असं कॅरेक्टर येतं. म्हणजेच डाऊन द ग्रुप आपल्याला साईज मोठा होतो, म्हणजेच इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एनर्जी कमी लागते. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आयोनायझेशन एनर्जीच्या बाबतीत येतो. मग परत आयोनायझेशन एनर्जीच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार, तर पहिल्यांदा आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय सांगायचं. ओके, डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो, तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल कॅरेक्टर आहे. म्हणजेच डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी ही डिक्रीज होते. ओके, हे लक्षात ठेवायचं. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट येईल. 14th ग्रुप बरोबर त्याचा काय करायचं, कंपॅरिझन करायचं.
कारण का स्मॉलर साईज आहे आणि परत हाफ फिल्ड कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये फर्स्ट आयोनायझेशन, सेकंड आयोनायझेशन, थर्ड आयोनायझेशन हे कॅरेक्टर येणार आहे. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ही जर तुम्ही बघितली तर फर्स्ट पेक्षा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी ही ग्रेटर आहे, सेकंड पेक्षा थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी ही ग्रेटर आहे. का तर न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्हली वाढतो आणि साईज हा हळूहळू कमी होतो, हे लक्षात ठेवायचं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट रिगार्डिंग आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे हे 3 कॅरेक्टर आपले झाले. पुढचा येतो ज्याला आपण पर्टिक्युलरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर बघूया. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे कॅरेक्टर्स आपण बघूया. आता ह्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, आता ह्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हे कॅरेक्टर येण्यापेक्षा आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे कॅरेक्टर बघूया. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही पर्टिक्युलरली लक्षात घ्या, कारण का डाऊन द ग्रुप, ओके, डाऊन द ग्रुप. आता ह्या इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पण लिहिलंय मी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिहिलंय. इलेक्ट्रॉन ॲफिनिटीच्या संदर्भात मी फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो की डाऊन द ग्रुप जर गेला तुम्ही, साईज वाढतो. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज आहे. ओके, म्हणजे डाऊन द ग्रुप जर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कमी येते, कारण डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी कमी. आयोनायझेशन एन्थाल्पी कमी म्हणजे लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होतं, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं आणि मेटल इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करत नाही. मेटॅलिक कॅरेक्टर्समध्ये इलेक्ट्रॉन्सचे अट्रॅक्ट नाही तर डोनेट केला जातो आणि म्हणून इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही कमी येते. आणि जर बघितलं नायट्रोजन फॉस्फरस ही त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही जास्त बघायला मिळते, कारण का स्मॉल साईज आहे. स्मॉल साईज म्हटलं की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग आता हा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हा कॅरेक्टर मध्ये येईल. फक्त ह्याच्यामध्ये लिहायचं की डाऊन द ग्रुप इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इज गोइंग टू बी डिक्रीज्ड. ओके, हे लक्षात ठेवायचं. या सगळ्यात महत्वाचं, कारण का मेटॅलिक कॅरेक्टर इज गोइंग टू बी इन्क्रीज. ओके, हा सगळ्यात महत्वाचा. आणि मेटॅलिक कॅरेक्टर म्हणल्यावर लो आयोनायझेशन एन्थाल्पी येते आणि लो आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेट इझी होतं आणि इलेक्ट्रॉन डोनेट इझी होतं म्हणजेच त्याची ॲफिनिटी कमी येते, म्हणजे इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करण्याचं हा पार्ट हा कमी येतो, हा लक्षात ठेवा. आता मग पुढचा जो येतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अ ग्रुप 15th एलिमेंट जर बघितलं तर 14th पेक्षा हा स्मॉलर साईज आहे आणि म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या कॅरेक्टर्स मध्ये लक्षात ठेवा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा कशावर अवलंबून आहे तर डिपेंड्स ऑन, ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड साईज, म्हणजेच चार्ज टू साईज रेशो हा बघायचा आहे. म्हणजे साईज स्मॉल आहे कुणाचा, नायट्रोजन फॅमिलीचा बाळांनो. मग नायट्रोजन फॅमिलीचा साईज कमी आहे, परंतु आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे ग्रुप 14th पेक्षा जास्त आहे, म्हणजे चार्ज जास्त आहे, स्मॉलर साईज आहे, म्हणजेच ग्रेटर न्यूक्लिअर चार्ज आहे, म्हणजेच मोर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ग्रुप 15th एलिमेंट्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही ग्रुप 14th पेक्षा जास्त आहे, कारण का व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जास्त, स्मॉलर साईज आहे, हे लक्षात ठेवा. ग्रेटर न्यूक्लिअर चार्ज आहे आणि नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर मोर दॅन दॅट ऑफ 14th. म्हणून 15th ग्रुप एलिमेंट म्हणजेच नायट्रोजन फॅमिलीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त आहे, हायर आहे ॲज कम्पेअर्ड टू कार्बन फॅमिली, हे लक्षात ठेवा. मग डाऊन द ग्रुप जसं तुम्ही जातं तर काय होईल, डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू इज गोइंग टू बी अ डिक्रीज. का तर तुम्हाला परत माहिती आहे
इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज, आणि डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज वाढतो म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी येतो. साईज मोठा की चार्ज डिस्ट्रीब्यूट होणार, चार्ज डिस्ट्रीब्यूट म्हटलं की निगेटिव्हिटी व्हॅल्यू ही कमी येते, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ग्रुप 15 मध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर आहे ड्यू टू हाफ फिल्ड p ऑर्बिटल and atomic size increases down the group and hence particularly electronegativity decreases down the group. आणि म्हणून इथं नायट्रोजन जर तुम्ही बघितलं तर नायट्रोजन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर in entire nitrogen family because of a small size. ओके, हे लक्षात ठेवा. आणि इथं पर्टिक्युलरली आपल्याला इन्क्रीज इन साईज होतो आणि शिल्डिंग इफेक्ट ऑफ इनर इलेक्ट्रॉन्स ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप, हा सुद्धा आपल्याला शिल्डिंग इफेक्ट हा वाढत जातो, हे लक्षात ठेवा. अँड हेन्स नायट्रोजन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर. आणि म्हणून आपल्याला जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये टिपिकली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर नायट्रोजनचं जे आहे ते मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर्स बघायला मिळतं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. म्हणजेच इथं आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही बघितले. परत इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा कशावरती अवलंबून आहे, चार्ज टू साईज रेशोवरती अवलंबून आहे. 14th ग्रुप बरोबर त्याचं कंपॅरिझन केलं, 14th ग्रुप बरोबर तुम्ही जर त्याचं कंपॅरिझन जर केलं तर ते कंपॅरिझन करत असताना राजानो सगळ्यात लक्षात ठेवा की स्मॉलर साईज आहे 14th ग्रुप इलेमेंट्स पेक्षा, म्हणून त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. डाऊन द ग्रुप जर तुम्ही गेला आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टरमुळं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हायर इलेक्ट्रॉन डेन्सिटी हा 15th ग्रुपवरती बघायला मिळतो. डाऊन द ग्रुप साईज वाढत जातो, म्हणून आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही डिक्रीज होते, हे लक्षात घ्या. आणि नायट्रोजन इज अ मोस्ट पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी इलेमेंट कॅरेक्टर बघायला मिळते. म्हणजे नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे, फॉस्फरसची 2.1 आहे, आर्सेनिकची 2 आहे, आणि अँटीमनी आणि पर्टिक्युलरली बिस्मथ ह्याची साधारणपणे 1.9 एवढी आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं. मग पुढचं कॅरेक्टर येतं मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर डिपेंड्स अपॉन कशावर आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर ऑफ द एलिमेंट्स वरती असतं. म्हणजे टेंडन्सी टू डोनेट द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन डोनेट कसं होतात त्याच्यावरून आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर डिसाइड केलं जातं. म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर ऑफ अ इलेमेंट, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर ऑफ अ इलेमेंट इज नथिंग बट, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर ऑफ द इलेमेंट इज नथिंग बट डोनेशन ऑफ द इलेक्ट्रॉन, डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्यावरून तुम्ही मेटॅलिक कॅरेक्टर डिसाइड करता, हे लक्षात ठेवा. आता ड्यू टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, आता इथं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे कारण का NS2 NP3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कुठलं आहे, NS2 NP3 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे, हे लक्षात ठेवा. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, हे पण तुम्ही घ्या. आणि म्हणून हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक्स्ट्रा स्टॅबिलिटीमुळं आपल्याला 15th ग्रुप एलिमेंट्स हे लेस मेटॅलिक बघायला मिळतात दॅन 14th ग्रुप पेक्षा हे लेस मेटॅलिक आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच 14th ग्रुप पेक्षा मेटॅलिक कॅरेक्टर कमी येतात. नंबर 1 काय आहे, हाफ फिल्ड म्हणजेच एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आणि हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ह्या 2 कारणामुळं आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर हे 15th ग्रुपचं लेसर आहे ॲज कम्पेअर टू 14. परंतु जसजसं तुम्ही मुव्हिंग डाऊन द ग्रुप नायट्रोजन फॅमिलीमध्ये जाता तसं ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो, म्हणजेच इझी डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन होतं, म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी कमी लागते आणि म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं, म्हणजे इन्क्रीज होतं. सो मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप ऑफ अ नायट्रोजन फॅमिली. परंतु नायट्रोजन आणि फॉस्फरस हे नॉन मेटल्स आहेत.
आर्सेनिक आणि स्टिबाइन हे मेटॉलाइट्स आहेत. हे ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर अँड हाफ फील्ड. आणि बिस्मथ हा मेटॅलिक कॅरेक्टरचा आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, म्हणजे डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत फिजिकल अपीअरन्स. आता फिजिकल अपीअरन्स हा ज्या वेळेला कॅरेक्टर आपण बघतो तर त्यामध्ये फिजिकल अपीअरन्समध्ये राजानो सगळ्यात लक्षात ठेवा की ह्यामध्ये सगळे चारही म्हणजे काही नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, आर्सेनिक असेल, बिस्मथ असेल, ह्यामध्ये ऑल द एलिमेंट्स दे आर अ पॉलीएटॉमिक एक्सेप्ट बिस्मथ. बिस्मथ हा मोनो ॲटॉमिक आहे. बाकी फॉस्फरस, आर्सेनिक, स्टिबाइन म्हणजेच अँटीमनी आणि पर्टिक्युलरली नायट्रोजन हे सगळे काय आहेत, ओके, ते पॉलीएटॉमिक आहे. नायट्रोजन हा डायअटॉमिक आहे. आर्सेनिक, फॉस्फरस, अँटीमनी हे आपल्याला टेट्रा ॲटॉमिक बघायला मिळतात. आणि दे आर दीज ॲटम्स, ओके, दे आर गोइंग टू बी particularly contain or they connected by a single bond between each atom. each pair of atoms मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. टेट्रा ॲटॉमिक म्हटलं की आपल्याला हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. 4 ॲटम्स जर घेतले, हा पी, इथं हा पी, हा पी आणि हा पी, हे असे एकमेकाला आपल्याला टेट्राहेड्रल जॉमेट्रीनं काय होतात तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली टेट्रा ॲटॉमिक कॅरेक्टर येतं. आणि नायट्रोजन तुम्हाला माहिती आहे की एन ट्रिपल बॉन्ड एन डायॲटॉमिक कॅरेक्टर आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि बिस्मथ हा जर तुम्ही बघितला तर मोनो ॲटॉमिक पार्ट कॅरेक्टरचा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच फिजिकल अपीअरन्स काय आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. मग नायट्रोजन हा गॅशियस ॲट रूम टेम्परेचर बघायला मिळतो. फॉस्फरस हा सॉलिड बट व्हेपरायझेस इझिली होतो. फॉस्फरस हा सॉलिड आहे परंतु इझिली व्हेपराइज होतो बिकॉज ऑफ अ हायली रिॲक्टिव्ह. नायट्रोजन हा गॅशियस कंडिशनमध्ये आहे. ओके, पर्टिक्युलरली इथं आपल्याला ट्रान्झिशन आहे नॉन मेटॅलिक टू मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन द ग्रुप मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून नायट्रोजन आणि फॉस्फरस हे नॉन मेटल कॅरेक्टर्समध्ये येतात. आर्सेनिक आणि अँटीमनी हे मेटॅलॉइड्स म्हणजे सेमी मेटल्स कॅरेक्टर्समध्ये येतात. आणि बिस्मथ हा मेटल म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर्समध्ये येतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला फिजिकल अपीअरन्समध्ये आपण बघतो, हे लक्षात घ्या. परत एकदा फिजिकल अपीअरन्स मध्ये टेट्रा ॲटॉमिक कोण आहे, डाय ॲटॉमिक कोण आहे, आणि फक्त बिस्मथ मोनो ॲटॉमिक आहे, नायट्रोजन डाय ॲटॉमिक आहे, फॉस्फरस, आर्सेनिक हे सगळे आपल्याला टेट्रा ॲटॉमिक बघायला मिळतात. नायट्रोजन हा गॅस मध्ये प्रेझेंट सॉलिड आहे परंतु व्हेपरायझेस इझिली होतं. आणि इथं डाऊन द ग्रुप ज्या वेळेला जातं त्यावेळेला नॉन मेटलचं मेटॅलिक मध्ये ट्रान्झिशन होत असतं, हे लक्षात ठेवा. नायट्रोजन आणि फॉस्फरस हे नॉन मेटॅलिक आहेत. आर्सेनिक आणि अँटीमनी हे मेटॅलॉइड्स आहेत म्हणजे सेमी मेटल्स आहेत. आणि बिस्मथ हा मेटल कॅरेक्टर येतं. मग त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डेन्सिटी हा कॅरेक्टर बघतो आपण. आता डेन्सिटी ऑफ द ग्रुप 15th एलिमेंट हा जर तुम्ही बघितलं तर इन्क्रीजेस रेग्युलरली. ओके, increases regularly when you are moving down the group that is from a nitrogen to bismuth. तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुम्ही बघता. आता हा डेन्सिटी डिपेंड्स ऑन particularly density depends on the atoms, how they are arranged, how they are packed, they are closely packed in a solid state or not, how exact arrangement काय आहे त्याच्यावरून आपल्याला डेन्सिटी बघायला मिळते. सो नायट्रोजन आणि फॉस्फरस कंपॅरेटिव्हली त्यांच्यामध्ये लो डेन्सिटी आहे परंतु आर्सेनिक आणि अँटीमध्ये त्यांच्यामध्ये हायेस्ट डेन्सिटी बघायला मिळते. आणि सगळ्यात बिस्मथची डेन्सिटी ही हायेस्ट येते कारण तिथं मेटॅलिक कॅरेक्टर आहेत म्हणजे अरेंजमेंट ऑफ ॲटम्स they are closely packed with each other as compared to arsenic
अँड अँटीमनी. परंतु आर्सेनिक आणि अँटीमनीमध्ये अरेंजमेंट ऑफ ॲटम्स दे आर क्लोजली पॅक ॲज कम्पेअर टू नायट्रोजन अँड फॉस्फरस. म्हणून बघा मगाशी सांगितलं बघा, नायट्रोजन हा गॅशियसमध्ये आहे, त्यामुळं तिथं त्याची अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ही क्लोजली पॅक नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि फॉस्फरस हा इझिली व्हेपराइज होतो, म्हणून सुद्धा तिथं क्लोजली पॅकिंग कॅरेक्टर बघायला मिळत नाही, म्हणून त्याची डेन्सिटी ही कमी येते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग हा डेन्सिटी हा पण कॅरेक्टर झाला, फिजिकल अपीअरन्स पण कॅरेक्टर झाला. मग आता आपण बघूया मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आता तुम्ही जर बघितलं मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, particularly if you look at these characters, melting point and boiling point, the melting point increases down the group. melting point जो आहे तो increases down the group due to increase in atomic size. हे लक्षात ठेवा. ग्रुप 15th एलिमेंट्स मध्ये डाऊन द ग्रुप आपल्याला इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज मध्ये बघायला मिळतो, आणि त्यामुळं काय होतं, इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज झाल्यामुळं मेल्टिंग पॉइंट हा इन्क्रीज होतो, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये ग्रुप 15th एलिमेंट possesses a low melting point and boiling point. low melting point and boiling point as compared to 14th group element. 14th group elements पेक्षा 15th group elements चे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा कमी आहे. हे कशामुळे होतं, तर 14th ग्रुपमध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे लक्षात ठेवा. परंतु आपल्याला इथं 15th ग्रुपमध्ये आपल्याला 4 व्हॅलेन्सी नाही आहेत, नेटवर्क टाईप कॅरेक्टर येत नाही आहे, हे लक्षात ठेवा. परंतु ग्रुप 14th मध्ये नेटवर्क टाईप सॉलिड स्ट्रक्चर बघायला मिळतं. हाय पर्टिक्युलरली हाय मेल्टिंग पॉइंट बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. कारण ग्रुप 15th एलिमेंट्स कॅन एक्झिस्ट ॲज अ डिस्क्रीट मॉलिक्युल्स. डिस्क्रीट मॉलिक्युल्स म्हणजेच आपल्याला डाय ॲटॉमिक टेट्रा ॲटॉमिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात. परंतु कार्बन सिलिकॉन जर बघितलं तर तुम्हाला मोनो ॲटॉमिक कॅरेक्टर्स मध्ये आहेत, कारण का ते कार्बन फॅमिली हे डिस्क्रीट मॉलिक्यूल फॉर्म करत नाहीत, म्हणजे डाय ॲटॉमिक टेट्रा ॲटॉमिक सारखे मॉलिक्यूल फॉर्म होऊन ते एक्झिस्ट होत नाहीत. दे आर पर्टिक्युलरली सिंगल ॲटम्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात, डिस्क्रीट मॉलिक्युल्स नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट ऑफ अ ग्रुप 15 एलिमेंट इन्क्रीजेस व्हेन डाऊन द ग्रुप तुम्ही जाता, त्यावेळेला हे लक्षात ठेवा. नायट्रोजन 2 आर्सेनिक अँड देन डिक्रीजेस पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट. आता ह्यामध्ये ग्रुप 15 एलिमेंट मध्ये फर्स्ट इन्क्रीज होतं फ्रॉम नायट्रोजन टू आर्सेनिक अँड देन डिक्रीज टू अँटीमनी अँड बिस्मथ. अँटीमनी आणि बिस्मथ मध्ये थोडा आपल्याला डिक्रीज बघायला मिळतं. बिकॉज आता इथं का डिक्रीज होतं हे लक्षात ठेवा. परंतु डाऊन द ग्रुप जर बघितलं तर डाऊन द ग्रुप आपण काय म्हणणार आहोत, तर मेल्टिंग पॉइंट हा इन्क्रीजच होणार आहे. ओके मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. फर्स्ट इन्क्रीज होतो आणि त्याच्यानंतर हळूहळू डिक्रीज होतो, हे लक्षात ठेवा. ह्याचं कारण काय आहे तर ते बघितलं तर पर्टिक्युलरली देर इज अ टेंडन्सी टू फॉर्म 3 कोव्हॅलेंट बॉन्ड इन्स्टेड ऑफ अ 5 कोव्हॅलेंट बॉन्ड. 3 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतं इन्स्टेड ऑफ अ 5 कोव्हॅलेंट बॉन्ड. आता 5 कोव्हॅलेंट म्हणजे का, तर 5 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत बघा तुमच्या पर्टिक्युलरली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मध्ये. म्हणजेच हा NS2 आणि हा NP3, ह्यामध्ये 3 कोव्हॅलेंट बॉन्ड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं हा पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, हा S कॅरेक्टरचा आहे, हा P आहे. म्हणून तुम्हाला इथं इनर्ट पेअर इफेक्ट बघायला मिळतो. कुठला इफेक्ट बघायला मिळतो, इनर्ट पेअर इफेक्ट हा कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतो. आणि बिकॉज ऑफ दॅट रिझल्ट्स इन विकनिंग द अट्रॅक्शन. अट्रॅक्शन विकन करतो अमंग द ॲटम्स, सो लोअर होतं. म्हणजेच काय होतं बघा तुम्ही, हा इथं तुमचा पर्टिक्युलरली बघा इथं डी ऑर्बिट,
हा इथं एस ऑर्बिट, पी ऑर्बिट हा इकडं स्ट्रॉंगली होल्ड डी ऑर्बिटच्या डिफ्यूज कॅरेक्टरमुळं हा एस ऑर्बिट इकडं येतो आणि हा ह्याला प्रोटेक्ट करतो आणि प्रोटेक्ट केल्यामुळं आपल्याला हा पी ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली होल्ड होत नाहीत, हे लक्षात ठेवा. स्ट्रॉंगली होल्ड होत नाहीत म्हणजे इथं बॉन्ड वीक येतो एस कॅरेक्टर आणि पी कॅरेक्टर मुळे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आणि म्हणून देयर इज अ टेंडन्सी टू फॉर्म 3 कोव्हॅलेंट बॉन्ड ॲज कम्पेअर टू 5 कोव्हॅलेंट बॉन्ड बिकॉज दिस इज एस इनर्ट पेअर इफेक्ट हा बघायला मिळतो आणि ह्या इनर्ट पेअर इफेक्ट मुळे विकनिंग ऑफ द अट्रॅक्शन between the atoms among the atoms there is a weakening of attraction म्हणजे अट्रॅक्शन हे वीक होतं आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट लोअर होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ग्रुप 15 मध्ये फर्स्ट इन्क्रीज बघायला मिळतो आणि नंतर आपल्याला मेल्टिंग पॉइंट बिस्मथ मध्ये आपल्याला म्हणजे डिक्रीज व्हायला लागतं, हे लक्षात ठेवा. बिकॉज ऑफ inert pair effect and the formation of a 3 covalent bond instead of a 5 covalent bond, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक ह्यांचा मेल्टिंग पॉइंट इन्क्रीज होतो ॲज पर देअर ॲटॉमिक साईज, परंतु अँटीमनी आणि बिस्मथ जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्डिंग इन्व्हॉल्व आहे आणि 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच बघायला मिळतात इन्स्टेड ऑफ 5, म्हणजे हे लक्षात ठेवा. इन्स्टेड ऑफ 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन देयर इज 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, ते कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन करतात, हा पार्टिसिपेट करत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे 5 कोव्हॅलेंट बॉन्ड बिस्मथला येत नाहीत आणि मेटॅलिक कॅरेक्टर येतं आणि म्हणून between the atoms there is a weakening of a attraction is going to takes place with each and every atoms मध्ये ह्या कॅरेक्टर्स विकन होतं, म्हणून आपल्याला मेल्टिंग पॉइंट हा बिस्मथचा डिक्रीज होतो, हे लक्षात ठेवा. ॲज कम्पेअर टू नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक हा सगळ्यात तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजेच पहिल्यांदा तो इन्क्रीज होतो, फर्स्ट नायट्रोजन तो आर्सेनिक इन्क्रीज होतो आणि अँटीमनी आणि बिस्मथला तो डिक्रीज होतो बिकॉज ऑफ अ टेंडन्सी टू फॉर्म 3 कोव्हॅलेंट बॉन्ड इन्स्टेड ऑफ 5 कोव्हॅलेंट बॉन्ड. कशामुळं तर ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये. मग तुम्ही जर बॉइलिंग पॉइंट जर बघितला, हे आपण सगळं मेल्टिंग पॉइंटच्या संदर्भात बघितलं, जर तुम्ही बॉइलिंग पॉइंट बघितला तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस रेग्युलरली ॲज वी मूव्ह फ्रॉम नायट्रोजन टू बिस्मथ, हे कॅरेक्टर लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटच्या कॅरेक्टरला 3 कोव्हॅलेंट बॉन्ड हा आणि इनर्ट पेअर इफेक्ट हा लक्षात ठेवायचा आहे. आणि इथं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पर्टिक्युलरली नीट आणि JEE मध्ये की इन नायट्रोजन फॅमिली मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस फर्स्ट, ओके, बट पर्टिक्युलरली विथ अँटीमनी आणि बिस्मथ the melting point is going to be decreased. The particular reason is one, tendency of a formation of a 5 covalent bond, tendency of a formation of a 3 covalent bond, and due to inert pair effect. असे तुम्हाला 3-4 ऑप्शन्स देतील, तर तुमच्या लक्षात घ्या there is a tendency to form 3 covalent bond instead of 5 and because of a inert pair effect, ओके, इनर्ट पेअर इफेक्ट 3 कोव्हॅलेंट बॉन्ड्स फॉर्म होतात आणि त्यामुळे विकनिंग कॅरेक्टर बिटवीन द ॲटम और अमंग द ॲटम इज गोइंग टू टेक्स प्लेस. दॅट्स व्हाय आपल्याला मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा आपल्याला बिस्मथचा आणि अँटीमनीचा कमी येतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट येतो ज्याला आपण पर्टिक्युलरली ॲलोट्रोप कॅरेक्टर हे आपण बघणार आहोत. ॲलोट्रोप. आता ह्या ॲलोट्रोप मध्ये काय आहे तर एक्सेप्ट बिस्मथ सोडला तर ऑल अदर एलिमेंट्स फ्रॉम द नायट्रोजन फॅमिली दे हॅव ॲलोट्रोप्स, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ॲलोट्रोप्स म्हणजे माहिती आहे, ओके, सांगायला लागू नये. डिफरंट फिजिकल फॉर्म, हे लक्षात ठेवा. तर डिफरंट फिजिकल फॉर्म ऑफ अ सेम एलिमेंट,
दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲलोट्रोप्स. मग नायट्रोजन जर बघितलं तर नायट्रोजन हा सॉलिड स्टेटमध्ये 2 कंडिशनमध्ये एक्झिस्ट होतो. एक अल्फा नायट्रोजन ज्याचं क्युबिकल क्रिस्टल स्ट्रक्चर आहे आणि बीटा नायट्रोजन ज्याचं हेक्झॅगॉनल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे. हा नायट्रोजन, अल्फा नायट्रोजन आणि बीटा. अल्फा हा क्युबिकल आहे, बीटा हा हेक्झॅगॉनल आहे. फॉस्फरस हा 3 ॲलोट्रोप्समध्ये एक्झिस्ट होतो. व्हाईट, रेड आणि ब्लॅकमध्ये बघायला मिळतो. व्हाईट फॉस्फरस हा गॅशियस स्टेटमध्ये असतो. ओके, हे लक्षात ठेवा. ॲज अ वॅक्सी सॉलिड्स आणि P4 टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये. रेड फॉस्फरस हा कॉम्प्लेक्स चेन्स मध्ये किंवा केज टाईप स्ट्रक्चर्समध्ये बघायला मिळतो. रेड फॉस्फरस अँड ब्लॅक फॉस्फरस हे लक्षात ठेवा. ब्लॅक फॉस्फरस चेअर टाईप स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. आर्सेनिक आणि अँटीमनी हे येलो आणि ग्रे ॲलोट्रोप्समध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं आपल्याला जर तुम्ही बघितलं तर पर्टिक्युलरली अल्फा नायट्रोजन आणि बीटा नायट्रोजन हे तुम्हाला 2 फॉर्म बघायला मिळतात. फॉस्फरसमध्ये व्हाईट, व्हायलेट किंवा ब्लॅक, रेड फॉस्फरस बघायला मिळतात. आर्सेनिक हा येलो आणि ग्रेमध्ये बघायला मिळतात किंवा ब्लॅकमध्ये म्हणा, ग्रे किंवा ब्लॅक असं घ्या. ओके, आणि अँटीमनी हा सुद्धा 3 ॲलोट्रोप्समध्ये बघायला मिळतो. ब्लॅक, येलो आणि एक्सप्लोझिव्ह कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. परंतु बिस्मथ हा ॲलोट्रोपिक कॅरेक्टर देत नाही. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट ॲलोट्रोप्सच्या बाबतीत येतो. मग आता बिफोर गोइंग टू ऑक्सिडेशन स्टेट मी पर्टिक्युलरली नेचर ऑफ बॉन्डिंग, कोव्हॅलेन्सी आणि कॅटॅनेशन हे पार्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि मगच ऑक्सिडेशन स्टेटकडं आपल्याला बघायला मिळेल. आता लक्षात घ्या, नेचर ऑफ बॉन्डिंग तर तुम्हाला माहिती आहे 15th ग्रुप एलिमेंट्समध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच +5 ऑक्सिडेशन स्टेट आर म्हणजे कोव्हॅलेंट नेचर +5 ऑक्सिडेशन स्टेटचं आलं पाहिजे अकॉर्डिंग टू द फजन्स रूल. कारण का 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच 5 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतील 15th ग्रुपमध्ये, म्हणजे +5 ऑक्सिडेशन स्टेट तयार होईल ॲज पर द फजन्स रूल. परंतु ग्रुप 15th मध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट ही आयोनिक कॅरेक्टर मध्ये बघायला मिळते अँड कोव्हॅलेंट म्हणजे बोथ आयोनिक आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर मध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट ही नेचर ऑफ बॉन्डिंग मध्ये बघायला मिळते. म्हणजे आयोनिक बॉन्डिंग आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग हे +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये बघायला मिळतं आणि +5 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि म्हणून डाऊन द ग्रुप ज्या वेळेला याल, 15th ग्रुप डाऊन द ग्रुप ज्या वेळेला याल त्यावेळेला पर्टिक्युलरली आयोनिक कॅरेक्टर हे डिक्रीज होतं आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर हे वाढतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ग्रुप 15 एलिमेंट्स द कोव्हॅलेंट कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. कोव्हॅलेंट कॅरेक्टर डिक्रीज होतं, ओके, अकॉर्डिंग टू द फजन्स रूल. सो कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन अ +3 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होतं, परंतु +5 कॅरेक्टर मध्ये इन्क्रीज होतं, म्हणजे +5 मध्ये इन्क्रीज होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून नायट्रोजन इज ग्रेटर दॅन फॉस्फरस, फॉस्फरस इज ग्रेटर दॅन आर्सेनिक, आर्सेनिक इज ग्रेटर दॅन Sb and Sb इज ग्रेटर दॅन Bi. विथ रिस्पेक्ट टू +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर डिक्रीज होतं. सगळ्यात कोव्हॅलेंट कॅरेक्टर स्ट्रॉंगली नायट्रोजनमध्ये, मग फॉस्फरसमध्ये, मग आर्सेनिकमध्ये, मग अँटीमनीमध्ये आणि मग बिस्मथमध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट बिस्मथ जो आहे हा आयोनिक कॅरेक्टरमध्ये जास्त बघायला मिळतो, कारण का तो मेटॅलिक फॉर्मेशनमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. तो मेटल परफॉर्म होतो, हे लक्षात ठेवा. आता हे झालं नेचर ऑफ बॉन्डिंग, हे तुमचं मी घेतलं. नेचर ऑफ बॉन्डिंग हा कॅरेक्टर झाला. आता तुमचं येईल कोव्हॅलेन्सी कॅरेक्टर. आता तुम्हाला बघा 15th ग्रुप एलिमेंट ह्यामध्ये नायट्रोजन जर सोडला तर आपल्याला फॉस्फरस नंतर डी ऑर्बिट इन्व्हॉल्व्ह होतो, म्हणजेच एम्प्टी
डी ऑर्बिट आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. सो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एम्प्टी डी ऑर्बिटल इट कॅन पर्टिक्युलरली एक्झिबिट आफ्टर फॉस्फरस पेंटाव्हॅलेन्सी आपल्याला बघायला मिळते. सो नायट्रोजन डू नॉट हॅव अ डी ऑर्बिटल, सो देअर व्हॅलेन्सी इज +3 व्हॅलेन्सी, बट मॅक्झिमम व्हॅलेन्सी विथ नायट्रोजन एक्सेप्ट नायट्रोजन फॅमिली मेंबर्स मधला नायट्रोजन जर सोडला तर बाकीचे सगळे पेंटाव्हॅलेन्सी म्हणजेच पेंटाव्हॅलेन्सी कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं, बिकॉज एम्प्टी डी ऑर्बिटल कॅरेक्टर येतं. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण कॅटॅनेशन हा पार्ट आपण बघतो. आता कॅटॅनेशन हे जर तुम्ही कॅरेक्टर्स घेतला तर टेंडन्सी टू फॉर्म कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी ही म्हणजे कॅटॅनेशन म्हणजे काय, सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी हे आहे. जसं आपल्याला कार्बन कार्बन हा एक चेन बघायला मिळते, परंतु कॅटॅनेशन प्रॉपर्टी ऑफ दिस हायड्रोजन फॅमिली, हे हायड्रोजन नव्हे नायट्रोजन फॅमिली इज व्हेरी मच लेस ॲज कम्पेअर टू कार्बन कार्बन, हे लक्षात ठेवा. कार्बन नायट्रोजन नायट्रोजन N2 मॉलिक्युल्स मध्ये बघायला मिळतं, फॉस्फरस फॉस्फरस मध्ये पण होय, आर्सेनिक आर्सेनिक मध्ये इन बिटवीन 2 ॲटम्स दे कॅन जॉईन और दे कॅन कनेक्ट अँड दे कॅन फॉर्म चेन. फक्त त्यांची प्रॉपर्टी ही 4 ॲटम्स पुरतीच आहे, हे लक्षात ठेवा. सो मॅक्झिमम टेंडन्सी फॉर जर तुम्ही कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी बघितली तर ही फॉस्फरसची येते ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट्स, हे लक्षात ठेवा. आता नायट्रोजन नायट्रोजनला कॅटॅनेशन एनर्जी जर बघितली 159 आहे स्टॅबिलिटीला, ओके. फॉस्फरस फॉस्फरसला 213 आहे आणि आर्सेनिक आर्सेनिकला 147 आहे. लक्षात घ्या, फॉस्फरस आर्सेनिक दोन्हीही टेट्रा ॲटॉमिक जरी असले तर साईज हा मॅटर करतो, आणि साईज वाढला की आपल्याला लक्षात ठेवा कॅटॅनेटिंग प्रॉपर्टीमध्ये म्हणजे सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली वीकन कॅरेक्टर बघायला मिळतं, आणि वीक कॅरेक्टर असलं की तो स्टॅबिलिटी फॉर्मेशन करत नाही चेनला, आणि म्हणून फॉस्फरसची कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी ही ॲज कम्पेअर टू नायट्रोजन आर्सेनिक ही जास्त आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण कॅटॅनेशन मध्ये बघितला. आता सगळ्यात पुढचा जो पार्ट आहे ज्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता ह्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जर तुम्ही बघितला तर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, आता ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ही जर तुम्ही बघितला ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरून बघायचं, कारण का सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नायट्रोजन फॅमिली मध्ये जर बघितलं तर NS2 NP3 हे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट पी ऑर्बिट आहे, म्हणजेच एक तर 3 इलेक्ट्रॉन्स तो डोनेट करेल किंवा 3 इलेक्ट्रॉन्स पेरिंग करता घेईल, म्हणून तुम्हाला जर डोनेट केले तर +3, घेतला तर -3 किंवा +5 अशी ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळेल. म्हणजेच नायट्रोजन फॅमिलीमध्ये कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, -3 +3 अँड +5. +3 का तर 3 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये तो बॉन्ड फॉर्मेशनला यूज करू शकतो, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, किंवा -3 का तर तो 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून इथं पेरिंग करू शकतो आणि 3 बॉन्ड तयार करू शकतो, ओके. आणि +5 का तर इथं 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून +5 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट होते, हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये टेंडन्सी ऑफ एक्झिबिशन ऑफ -3 ऑक्सिडेशन स्टेट डाऊन द ग्रुप ही डिक्रीज होते, कारण साईज इन्क्रीज होतो, ॲटॉमिक साईज म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं की इलेक्ट्रॉन डोनेशन होतं, ऍक्सेप्टन्स होत नाही, म्हणून -3 ऑक्सिडेशन स्टेट डाऊन द ग्रुप ही डिक्रीज होते आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट ही वाढते, हे लक्षात ठेवा. बिकॉज लास्ट मेंबर जो आहे बिस्मथ हा पर्टिक्युलरली hardly forms a -3 oxidation state because bismuth is in a metallic character, हे लक्षात ठेवा. -3 ऑक्सिडेशन स्टेट
+3 -3 +5 हे 3 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करणार आहे नायट्रोजन फॅमिली. त्यातल्या आपण -3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये बघितलं. डाऊन द ग्रुप -3 ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला डिक्रीज होते डाऊन द ग्रुप, कारण का मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, ॲटॉमिक साईज वाढतो आणि म्हणून बिस्मथ हा -3 ऑक्सिडेशन स्टेट हार्डली शो करतो, एवढं लक्षात ठेवा. आता स्टॅबिलिटी ऑफ अ +5 ऑक्सिडेशन स्टेट, +5 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप ती डिक्रीज होते. द ओनली वेल कॅरेक्टराइज्ड बिस्मथ हा पर्टिक्युलरली 5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये पर्टिक्युलरली काय करू शकतो, तर +5 ऑक्सिडेशन स्टेट ही जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्वाचा बिस्मथ हा शोज करू शकतो, परंतु मेटॅलिक कॅरेक्टर येतं म्हणून -3 आणि +5 ऑक्सिडेशन स्टेट ही डिक्रीज होणार आहे, कारण का मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं, हे लक्षात ठेवा. साईज वाढत जातो, म्हणजे 5च्या 5 इलेक्ट्रॉन्स गेलं तर अनस्टेबल कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्टॅबिलिटी ऑफ अ +5 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस बट +3 ऑक्सिडेशन स्टेट ओके इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, कारण इथं इनर्ट पेअर इफेक्ट आहे. ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट +3 ऑक्सिडेशन स्टेट डाऊन द ग्रुप ही इन्क्रीज होते. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट लक्षात ठेवा. Bi +5 ही जर ऑक्सिडेशन स्टेट घेतली, Bi +5 ही जर ऑक्सिडेशन स्टेट घेतली राजानो, तर हाचा कंपाऊंड अनस्टेबल कॅरेक्टरचा येतो, कारण इथं हे हाफ फील्ड आहे. हाफ फील्ड म्हणजे पहिल्यांदा 3 इलेक्ट्रॉन काढा, हाफ फील्ड एक्स्ट्रा स्टॅबिलिटी म्हणजे एनर्जी मोर, आणि परत 2 इनर्ट पेअरच्या कॅरेक्टरमुळं म्हणजेच केवढी अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट होईल, आणि मॅक्झिमम एनर्जी मीन्स मिनिमम स्टॅबिलिटी. म्हणून बिस्मथ +5 मध्ये त्याचा कंपाऊंड हा लेस स्टेबल आहे, आणि म्हणून डाऊन द ग्रुप +5 ऑक्सिडेशन स्टेट ही डिक्रीज होते. सो -3 अँड +5 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते, +3 ऑक्सिडेशन स्टेट ही इन्क्रीज होते ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता पर्टिक्युलरली तुम्ही नायट्रोजन फॅमिलीच्या बाबतीत, पर्टिक्युलर नायट्रोजनच्या बाबतीत जर बघायला गेला, नायट्रोजन इन केस ऑफ अ नायट्रोजन ऑल ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम +1 to +4 हे पर्टिक्युलरली अचीव होतं ड्यू टू द डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन्स मुळे. डिस्प्रपोर्शनेशन ऑफ ऍसिड सोल्युशन्स मध्ये बघायला मिळतं. सिमिलरली जर तुम्ही फॉस्फरसच्या बाबतीत बघितलं, सिमिलरली इन केस ऑफ फॉस्फरस हे जर तुम्ही घेतलं तर ऑल इंटरमिजिएट ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम +5 अँड -3 म्हणजेच इन अल्कली अँड ऍसिड मध्ये डिस्प्रपोर्शनेशन ऑक्सिडेशन स्टेट हे फॉस्फरस एक्झिबिट करतो, शो करतो, हे लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या. कारण इथं नायट्रोजन हा आपल्याला +1 to +4 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतो. याचं कारण जे आहे तर तुम्ही लक्षात घ्या, त्याचा स्मॉल साईज आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर आहे, आणि स्ट्रॉंग टेंडन्सी आहे. स्ट्रॉंग टेंडन्सी ह्याच्यामध्ये p-pi बॉन्ड हा तयार करतो, म्हणजे p-pi म्हणजेच लॅटरल ओव्हरलॅपिंग न पाय बॉन्ड क्रिएट करू शकतो कोण, नायट्रोजन. आणि म्हणून तुम्हाला व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट ह्या नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये म्हणजे नायट्रोजनच्या बाबतीत बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे -3 to +5 ऑक्सिडेशन स्टेट हा नायट्रोजन हा त्याच्या व्हेरियस कंपाऊंड्स मध्ये एक्झिबिट करतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. आणि म्हणून नायट्रोजन इज रिस्ट्रिक्टेड टू अ मॅक्झिमम कोव्हॅलेन्सी. मॅक्झिमम कोव्हॅलेन्सी ही 4 येते, कारण का 1 s ऑर्बिटचा आणि 3 p ऑर्बिटचे असे मिळून तुम्हाला 4 मॅक्झिमम कोव्हॅलेन्सी बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. आणि इथं व्हेकंट d ऑर्बिटल पर्टिक्युलरली आपल्याला नायट्रोजनला नाही आहे, परंतु फॉस्फरसला व्हेकंट d ऑर्बिटल आहे, आणि त्यामुळे त्याचं एक्सपान्शन आणि कोव्हॅलेन्सी कॅरेक्टर फॉस्फरसचं वाढतं, आणि म्हणून pF6 किंवा आपल्याला
पर्टिक्युलरली PF5 हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. परंतु नायट्रोजन कॅनॉट फॉर्म अ प्रॉडक्ट लाईक NF5 NCl5 हे प्रॉडक्ट तो तयार करू शकत नाही, कारण लक्षात घ्या स्मॉल साईज आहे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर आहे आणि व्हेकंट डी ऑर्बिट नायट्रोजनला नाही आहे, कारण का त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रमाणे एनर्जी लेवल 2 आहे, 1s2 2s2 and 2p3, म्हणजेच तिसरी एनर्जी लेवल नाही जिथं डी ऑर्बिटचा प्रेझेन्स आहे. इथं नायट्रोजन मध्ये डी ऑर्बिट ऍबसेंट आहे आणि त्यामुळे तो NCl5 NF5 सारखे प्रॉडक्ट म्हणजेच फॉर्म करू शकत नाही, बाय इन्क्रीज्ड ऑक्सिडेशन स्टेटनं होत नाही. परंतु फॉस्फरस कॅन फॉर्म PCl5 और P2O5, कारण फॉस्फरस मध्ये त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये प्रमाणे तिसरा एनर्जी लेवल चालू होते. तिसऱ्या एनर्जी लेवल मध्ये डी ऑर्बिट प्रेझेंट आहे आणि तो डी ऑर्बिट व्हेकंट आहे आणि त्यामुळं लक्षात घ्या, त्यामुळं हा फॉस्फरस मध्ये काय होतं राजानो, हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. तर हा तुमचा NS, हा तुमचा P ऑर्बिटचा, ओके, आणि हा तुमचा डी ऑर्बिट व्हेकंट जो आहे तो जर कॅरेक्टर घेतला तर इथला एक आपल्याला प्रमोट करता येतो आणि प्रमोट केला कारण का 3s 3p 3d हा प्रमोट होऊन तुम्हाला 5 व्हॅलेन्सी जे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला PCl5 P2O5 सारखे प्रॉडक्ट फॉर्म करता येतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर अमोनिया NH3 ह्याच्यामध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -3, N2H4 हायड्राझिन, N2H4 हायड्राझिन ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट -2, नायट्रोजन N2 मध्ये आहे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0, परत N2O ज्याला नायट्रस ऑक्साईड म्हणतात त्याच्यामध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1, NO नायट्रिक ऍसिड ज्याच्यामध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, N2O3 नायट्रोजन ट्रायऑक्साईड त्याच्यामध्ये आहे +3, नायट्रोजन टेट्राऑक्साईड N2O4 त्याच्यामध्ये आहे ऑक्सिडेशन स्टेट +4 आणि N2O5 नायट्रोजन पेंटाऑक्साईड त्याच्यामध्ये आहे +5. आणि म्हणून नायट्रोजन particularly it is going to be in their compound different oxidation state exhibit करतो from -3 to +5 ही एक्झिबिट करतो. परत एकदा सांगतो, अमोनिया NH3 मध्ये -3 आहे, हायड्राझिन N2H4 मध्ये -2 येतं, नायट्रोजन N2 मध्ये 0 येतं, N2O नायट्रस ऑक्साईड ह्याच्यामध्ये +1 येतं, NO नायट्रस ऑक्साईड +2 येतं, ह्याच्यामध्ये N2O3 नायट्रोजन ट्रायऑक्साईड +3 येतं, N2O4 नायट्रोजन टेट्राऑक्साईड +4 येतं आणि N2O5 नायट्रोजन पेंटॉक्साईड +5. अशा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट नायट्रोजन हा व्हेरियस कंपाऊंड्स मध्ये एक्झिबिट करतो, हे लक्षात ठेवा. इन -3 ऑक्सिडेशन स्टेट कंपाऊंड दे हॅव अ टेंडन्सी, म्हणजेच -3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ज्या वेळेला नायट्रोजन असतो त्यावेळेला तो ऍक्ट ॲज अ लेविस बेस म्हणून काम करतो, म्हणजेच तो इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट ऑक्सिडेशन स्टेटच्या संदर्भात बघायला मिळतो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजेच पुन्हा एकदा सांगतो, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -3 +3 +5 आहे. -3 आणि +5 ऑक्सिडेशन स्टेट डाऊन द ग्रुप डिक्रीज होतात, हे लक्षात ठेवा, बिकॉज ऑफ एक्स्ट्रा स्टॅबिलिटी कॅरेक्टर आणि मेटॅलिक कॅरेक्टर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत असल्या कारणानं. म्हणजे -3 करता ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतो. सो रादर दॅन डोनेशन, रादर दॅन ॲक्सेप्टन्स, दे आर गोइंग टू डोनेट द इलेक्ट्रॉन्स. परंतु 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे डोनेट करत नाहीत, म्हणून म्हणजे डोनेट होत नाहीत बिकॉज ऑफ एक्स्ट्रा एनर्जी ही आपल्याला लागते, म्हणून अनस्टॅबिलिटी कॅरेक्टर येतं, म्हणून +5 ऑक्सिडेशन स्टेट ही डिक्रीज बघायला मिळते. म्हणजे मोस्ट कॉमन जी आहे ती +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि ती डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला
बघायला मिळतात. +3 ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. आणि हे कशामुळे होतं? ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्टमुळं होतं. आणि म्हणून नायट्रोजन हा त्याच्या कंपाऊंड्समध्ये -3 to +5 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतो. फॉस्फरस सुद्धा +5 -3 हे अल्कली आणि ऍसिडमध्ये आपल्याला प्रोड्यूस करतो. त्याची ऑक्सिडेशन स्टेट एन्जॉय करतो, एक्झिबिट करतो, हे आपण बघितलेलं आहे. आणि तसंच -3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये पर्टिक्युलरली नायट्रोजन जर असेल तो लेविस बेस म्हणून काम करतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. तर राजानो, इथं आपण जे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत, पिरियॉडिक कॅरेक्टर्स, हे सगळे आपण संपवलेले आहेत. कोणाचे? नायट्रोजन फॅमिलीचे. ऑकरन्स, ॲटॉमिक, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अप टू कॅटॅनेशन हे संपवलेलं आहे. हे लक्षात ठेवा. तर आता आपण इथपर्यंत थांबूया. उद्याच्याला ह्याच्या पुढचा पार्ट बघूया. थँक्यू व्हेरी मच.